उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, सर्व समर्थ सेवेकरी, राज्याच्या देशाच्या जिल्ह्यांच्या सीमारेषा ओलांडून स्वामी चरणावर नतमस्तक होऊन समस्यामुक्त चिंतामुक्त जीवन जगण्याचा आशीर्वाद घेण्यासाठी आपला बहुमोल वेळ खर्ची घालून आपण सर्वजण उपस्थित झालात. विशेषतः मोठ्या संख्येमध्ये भगिनींचा समावेश आहे आणि या मोठ्या प्रमाणात आलेल्या भगिनी पश्चिम महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्याच्या रहमतपूरहून गुरुपीठासह इथे प्रधान केंद्रासह सेवा रुजू करण्यासाठी मोठ्या संख्येनं आलेले आहेत. तथापि प्रति महिन्याच्या 4 शनिवारी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरी सत्संग होत असतो. कृपया राज्यात असणाऱ्या सेवा केंद्रांच्या प्रातिनिधिक स्वरूपात किमान महिन्यातून एक शनिवारी तरी एक प्रतिनिधी जर आला तर निश्चितपणे भविष्यकाळाची पुढील महिन्याची वाटचाल करावयाची सेवा हे आपल्या आचरणात आणण्याला ही एक सोपी उपाययोजना आपणासमोर मांडलेली आहे. ते आपण सर्वतोपरी सर्वांना सांगावी. उद्या 19 डिसेंबर अमावस्या आहे. 20 डिसेंबर रोजी संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी आहे. ज्यांनी राज्याला देशाला स्वच्छता अभियान शिकवलं आणि आंतरबाह्य या जगतात स्वच्छ वागण्यासाठी त्यांचा जीवनादर्श आपण साजरा करत असतो. म्हणून भारतीय संत मालिकेत पूजनीय गाडगेबाबा, पूजनीय तुकडोजी या विभूतींचा समावेश आहे. त्यानंतर नव्या सालाच्या पहिल्या दिवसापासून 12 जानेवारीपर्यंत राज्यात आणि देशात एकाच वेळी ग्राम अभियान जनजागरण हा कालावधी नमूद केलेला आहे. म्हणून आपण सर्वांनी थोडासा वेळ खर्ची घालून आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये सेवेकऱ्यांचं ग्राम अभियान देशासाठी, धर्मासाठी काय करतं आहे आणि काय करायला हवं हे आपण कृपया जाणून घेऊ आणि सर्वतोपरी सर्वांपर्यंत सांगण्याचा प्रयत्न करू. यामध्ये 18 विभाग आहे. सर्वात पहिला विभाग मूल्यशिक्षण, गर्भसंस्कार आणि शिशुसंस्कार हा विभाग आमचे गुरुजन प्रतिनिधी सांभाळतात. आपल्यातही जे गुरुजन शिक्षक प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे सहानुभूतीपूर्वक हा विभाग द्या. म्हणजे कसं होईल की घराघरामध्ये पुंडलिक श्रावणबाळ तयार होतील आणि तुमचं म्हातारपण, वार्धक्य सुखात जाईल. कारण आपलं म्हातारपण पुढच्या पिढीवर अवलंबून आहे. पुढची पिढी जर सुसंस्कारित असली तर तुम्हाला सांभाळतील. अन्यथा महानगरांमध्ये अनेक पुंडलिकांनी आपल्या आईवडिलांना कुठे पाठवलं ते तुम्हाला माहीत आहे. भारतामध्ये वृद्धाश्रम मोठ्या संख्येत वाढत आहे आणि या विभागाची एक फार मोठी संकल्पना आहे की वृद्धाश्रममुक्त भारत, वृद्धाश्रममुक्त महाराष्ट्र या निमित्तानं करण्याला आपुलकीचं जीवन आणि भारतीय संस्कृती गोकुळासारखी वृद्धिगत व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे. एकवेळी शिक्षण कमी शिकलेलं चालेल, परंतु ही माणुसकीची संस्कृती घराघरात पोचवणं आणि पोचणं
काळाची गरज आहे. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की आपल्या घरात पुंडलिक तथा श्रावणबाळ तयार करणं ही काळाची गरज आहे. म्हणून या ग्राम अभियानाच्या निमित्तानं आपणा सर्वांना वय वर्ष 5 ते 18 या वयोगटाला सुसंस्कारित करण्याला एक नामी संधी आपणाला नक्की आवडेल. आणि प्रत्येकाला वाटतं की आपली मुलं सुसंस्कारित व्हावी. बऱ्याच वेळा भगिनी किंवा आमचे पुरुष प्रतिनिधी एकमेकांना विचारतात, का हो तुम्हाला मुलं किती आहेत? असं का विचारत नाही की तुमच्याकडं धन संपदा सोनं नाणं गाड्या घोड्या याशी लोकांना काही पडलेलं नाही. पण आपुलकीनं विचारलं जातं तुम्हाला मुलं बाळं किती आहेत. आणि ते साहजिक आहे, ही खरी देशाची संपत्ती आहे आणि तिला संस्कारानं जपणं ही आपली सर्वांची जिम्मेदारी आहे. म्हणून संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच हा हिंदुस्थान टिकेल. म्हणून या देशात राहायचं असेल प्रत्येक कुटुंबात हे संस्कार आपणाला अत्यंत सहानुभूतीपूर्वक नम्रपणे पोचवणं हे आपलं सर्वांचं काम आहे. तर त्या निमित्तानं हे अभियान आयोजित केलेलं आहे. त्यानंतर द्वितीय विभाग प्रश्न उत्तर मार्गदर्शक प्रतिनिधी आज आपल्यात आलेले आहेत. आज जरी एवढी मोठी गर्दी असेल तरीसुद्धा संध्याकाळच्या अस्तमानपर्यंत एकही मनुष्य खाली जाणार नाही की ज्याचं काम हे प्रतिनिधी करणार नाही. म्हणून सर्वांना कळकळीचं निवेदन आहे की आपणाला एक सुटसुटीत पद्धतीत पेपर दिला जाईल. त्या पेपरवर आपल्या कुटुंबियांचं नाव गाव पत्ता प्रश्न लिहून द्या. ते प्रश्न त्यांच्याकडे द्या, ते आमच्याकडे आणून देतील. त्यासाठी आपण तसदी घेऊ नका आमच्याकडे येण्याची. आम्ही त्यावर लेखी स्वरूपात त्या समस्यांची उत्तरं मांडून पेपर बसल्या जागेवर तुमच्या हातात देणार आहोत. आता राहिलं फक्त खुलासा. हे उभे असणारे प्रतिनिधी सोडवलेल्या प्रश्नांचा खुलासा करण्यासाठी आपल्यासाठी तत्पर आहेत. म्हणून आपण उभ्या असणाऱ्या प्रतिनिधींशी कृपया सहानुभूतीपूर्वक संवाद साधा. हे विनामूल्य काम प्रधान केंद्रासह जगात देशात राज्यात सर्वत्र प्रामुख्यानं केलं जातं. आणि जे कोणी फी दक्षिणा घेत असतील कृपया ते या मार्गाशी संबंधित नाही हे पण आपणाला माहीत असावं. म्हणून कळकळीचं सांगणं आहे. म्हणून आपणाला ही नामी संधी इथे प्राप्त झालेली आहे. त्या संधीचं आपण कृपया सोनं करावं. तर पुढचा विभाग येथे विवाह मंडळ आलेला आहे. हे जनजागरण जनतेपर्यंत आपल्याला पोचवायचं आहे. इथे प्रति गुरुवार रविवारी मुलामुलींची विवाह पक्की केली जातात पालकांकडून. बिना हुंड्यानं बिना सोन्या नाण्यानं अति अल्प खर्चानं आणि साखरपुड्यासारख्या उपक्रमातून जनतेला एक आव्हान या विभागानं केलेलं आहे. आणि गेल्या 60-70 वर्षात जेवढी विवाह स्वामींच्या कृपेनं झाली आज तगायत एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाहीत. म्हणून तुम्हाला जीवित सुखी करायचं असेल तर तुम्ही पश्चिम महाराष्ट्राच्या गावागावांमध्ये विवाह मंडळात भाग घ्या. तुम्हाला यातलं काही मार्गदर्शन हा विभाग आपणाला करणार आहे. महाराष्ट्राच्या गावोगावी जर विवाह मंडळं उभी केली 80% जी दुखणी आहेत समस्या आहेत घटस्फोट फारकती वाढत आहेत त्या थांबण्याला मदत होईल. पण हुंडा मागू नका, सोनं नाणं मागू नका. बिना हुंड्यानं बिना सोन्या नाण्यानं अति अल्प खर्चानं आपण ह्या विवाहात सामील व्हा. आणि एवढंच नाही, आत्महत्या पीडित कुटुंबामध्ये त्यांच्या मुलामुलींची विवाह कोण करेल आपल्याशिवाय?
सरकार थोडीच करणार आहे. म्हणून ती विवाहसुद्धा आपणाला गरिबांच्या मुलामुलींची विवाह करणं क्रमप्राप्त आहे. तर देशाचं संरक्षण करणारे शहीद जवान त्यांच्या मुलामुलींची लग्न कोण करेल? आणि आम्हाला गेल्या 70 वर्षात माहीत आहे, तुम्ही ज्या जिल्ह्यातून आलात मोठ्या संख्येनं, तो जिल्हा महाराष्ट्रात पहिला नंबरचा आहे की ज्यामध्ये प्रत्येक घरातला एक माणूस मिलिटरीमध्ये काम करतो आणि देशाचं रक्षण करतो. पैकी आपण इथे बसलेला आहात. म्हणून त्या शहीद जवानांच्या परिवाराला सहानुभूतीपूर्वक मार्गदर्शन आणि कृती विवाह मंडळातून आपल्याला गावोगावी करता यावी, हे सुद्धा एक सामाजिक काम आहे. या कार्यातून खरं तर 20% आपण अध्यात्म करतो, 80% सामाजिक बांधिलकी या 18 विभागात प्राप्त झालेली आहे. तिचा वापर आपण करावा, त्यात भाग घ्यावा, संकोच नसावा, आवडेल ते काम करावं, पडेल ते काम करावं. त्यासाठी आता कोणाचं पत्र, कोणाची ऑर्डर घेण्याची गरज नाही. हे स्वामींचं काम आहे. व्यक्तिमहत्वापेक्षा स्वामींच्या कार्याला आपण महत्त्व द्या. म्हणून कळकळीचं निवेदन आहे, विवाह मंडळातून खूप काम करण्याला आपणाला नामी संधी आहे. जे पोक्त वयाचे भगिनी पुरुष प्रतिनिधी आहेत त्यांनी अवश्य या विभागात भाग घेऊन बघा. कोणाचंही भलं होणं म्हणजे त्यातलं काही टक्के पुण्य आपल्या खात्यावर जमा होतं. म्हणून संबंधित भाग्यवंतांना ही नामी संधी या कार्यानं दिलेली आहे. तर पुढचा विभाग कृषी प्रतिनिधी आलेले आहेत. कृषी हा सुद्धा ग्राम अभियानातला महत्त्वाचा घटक आहे. आपण तारीख 23 जानेवारी ते 27 जानेवारी या काळात एक आंतरराष्ट्रीय स्तरावर नाशिक येथे एक मोठा कृषी महोत्सव आयोजित केलेला आहे. आणि या काळात राज्यातून, देशातून, जगातून असंख्य तज्ज्ञ शेतकरी ज्या ज्या जिल्ह्यात जी जी पिकं होतात त्या संदर्भात मार्गदर्शन करून अनेक कंपन्या बोलवलेल्या आहेत की ज्या कंपन्या शेतकऱ्यांच्या मुलामुलींना पायावर उभं करण्याचं संकल्प त्यांनी केलेला आहे, त्या बोलवलेल्या आहेत. म्हणून जे काही सुशिक्षित बेरोजगार मुलं मुली आहेत त्यांच्यासाठी ही पर्वणी आहे. म्हणून त्यांनी त्यात भाग घ्यावा. मागील वर्षी सुमारे 4,500 मुलामुलींना पायावर उभं करण्याचं पुण्याचं काम त्या कंपन्यांनी केलं आणि त्यामुळं बऱ्यापैकी ज्या काही घटनाक्रम घडतो आहे आत्महत्येचा तो थांबण्याला मदत होईल. म्हणून हे ग्राम अभियान जनसामान्यांच्या हिताचं आहे. त्यात सर्वांचंच सहभाग, सहकार्य अपेक्षित आहे. त्यानंतर तारीख 5 जानेवारी मागाशी उज्जैन येथे होणाऱ्या सोहळ्याविषयी थोडीशी माहिती गुरुजींनी दिली. जगातून, राज्यातून आणि देशातून आणि मध्य प्रदेशच्या बहुविध विभागातून त्या ठिकाणी सेवेकरी येणार आहेत. मध्य प्रदेशमध्ये सुद्धा बऱ्यापैकी सेवेकरी आहेत. महाराष्ट्र आमचा मागे नाही. महाराष्ट्र राज्याच्या 36 जिल्ह्यातून अगणित तथा असंख्य सेवेकरी उज्जैनला येण्याचं प्रयोजन करतायत. फक्त येताना एक पथ्य पाळावी की प्रवेशपत्र असल्याशिवाय आपण येऊ नये. परडोही प्रवेशपत्र असणं जरुरीचं आहे, कारण तिथे मोठा हॉल आहे आणि तिथे मिलिटरीचे लोक प्रवेशद्वारावर असतील, ते छाननी करतील. तुमचं प्रवेशपत्र असलं तरच मध्ये सोडतील. म्हणून आपण कृपया प्रवेशपत्राशिवाय आपण तिथे येऊ नये हाही संकेत कृपया सर्वांपर्यंत पोचवावा.
प्रवेशपत्र गुरुपीठात तथा इथे प्रधान केंद्रात असतील तथा योग्य प्रशासकीय कामकाज करणाऱ्या प्रतिनिधींमार्फत आपण ती प्राप्त करावी हे कळकळीचं आवाहन. इथे प्रशासकीय प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन त्या संदर्भात असणाऱ्या सूचना, असणाऱ्या शंका आणि त्या शंकांचं निरसन आमचे प्रतिनिधी इथे उभे आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधू शकतो. त्यानंतर कृषी विभागानंतर इथे आरोग्य संविधान डॉक्टर लोक आलेले आहेत. आणि आपणाला माहीत आहे इथे दर गुरुवार रविवारी कमीत कमी 100 रुग्ण तर कॅन्सरचे असतात. कमीत कमी, जास्तीत जास्त हजारो येतात. इथं काही हे हॉस्पिटल नाही. आपण हॉस्पिटल बांधतो आहे ते त्र्यंबकला आणि तीही मोफत सेवा देतो आहे. ते पण आपण तिथे आलेले सर्व भाविक तिथे जाणार आहेत. तर आधी गुरुपीठात जाण्याआधी हॉस्पिटल बघा, मग गुरुपीठात जा. आयोजकांनी तसं नियोजन करावं. हा दवा कॅन्सरमुक्त करणारा आहे. ही दिव्य वनस्पती आहे. हिचा आपण वापर केला तर 40 दिवसात कॅन्सर बरा होतो. त्याचं नाव सप्तरंगी मूळ काढा आहे. ज्यांना घशाचा कॅन्सर किंवा ब्लड कॅन्सर आहे त्यांच्यासाठी ही रानभेंडी हिचा आपण वापर करावा. अधिक माहिती आमचे डॉक्टर लोक आपणाशी संबोधित करतील. ज्यांना पोटात गाठी झालेल्या आहेत त्यांच्यासाठी हा वेखंड कामधेनू आहे, संजीवनी आहे. तो देशी गाईच्या गोमूत्रात घासून गरम करून प्राशन केल्यास पोटातल्या, मेंदूतल्या, शरीरातल्या कुठेही गाठी असतील त्या गळून पडतात, त्यांचं पाणी होतं. अर्थात ही औषधं थोडी कडू तुरट आहेत, डोळे झाकून घ्यावी लागतात, पण बिना वेदना, बिना केमो आणि बिना शस्त्रक्रिया करणाऱ्या आहेत. 21 दिवसात या गाठींचं पाणी होतं. आपली भीती दूर होते. अनेक डॉक्टर लोक घाबरून देतात, केमो करावं लागेल, असं करावं लागेल, तसं घाबरून जाऊ नका. स्वामींनी सांगितलं आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून घाबरण्याचं प्रयोजन नाही. पहिली भीती दूर करा, मग औषध घ्या. त्यासाठी हा सर्व खटाटोप या विभागातून जनकल्याणासाठी, जनतेचं आरोग्य अबाधित राहण्यासाठी हा सर्व खटाटोप. तर पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ, इंजिनियर, आर्किटेक्ट आलेले आहेत. बऱ्याच भगिनींच्या घरामध्ये किचनला काळ्या रंगाचा दगड लावलेला आहे बघा, कडप्पा. ज्यांच्या आहे त्यांनी हातवरती करावा. बरेच हातवरती आलेले आहेत मोठ्या प्रमाणात. हे आपणाला माहितीसाठी सांगायला हरकत नाही. घराची तोडफोड करू नका. जिथे काळा दगड लावलेला आहे त्या त्या ठिकाणाला पिवळा किंवा पांढरा ऑइल पेंट जर आपण मारला, त्या मिनिटाला दुखणी तुमची थांबते. तोडफोड करत बसू नका. अधिक माहिती उभे असणारे प्रतिनिधी ज्ञानदान 1 ते 4 ग्रंथातून आपणाला सुचवित आहे. त्यांची पानं जरी आपण चाळली तर आपली घरात तोडफोड करण्याची गरज नाही. घरात बंद पडलेली घड्याळं, घरात फुटलेली भांडी, तुटलेल्या चपला, फाटलेले कपडे हे घरात आजारपण आणि डोक्यावर कर्ज वाढवणारे असतात. म्हणून या बाबी ज्या उपयोगच नाही त्या घरात ठेवताच कशाला. म्हणून कळकळीचं सांगणं आहे की वास्तूच्या अंतर्गत रचनेचा धावता परामर्श घेतला तर उत्तर दिशा ही विद्यार्थ्यांनी उत्तरेला तोंड करून अभ्यास करावा. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं अभ्यास केल्यावर ती दिशा देते. घराचं प्रवेशद्वार शक्यतो पूर्वेला असावं. आग्नेयेला अग्नी निर्माण करण्याचं स्थान आहे, तिथे स्वयंपाकघर असावं. ईशान्य ही ईश्वराची दिशा आहे, तिथे देवघर असावं. दक्षिण नैऋत्येला शयनकक्ष असावं.
वायव्य पश्चिम बैठक कक्ष असावं, म्हणजे आलेले पाहुणे भेटून लवकर मार्गस्थ होतील, खूप दिवस तुमच्याकडं मुक्कामी थांबणार नाहीत. या साऱ्या बाबी दिशा परत्वे कृपया समजून घेण्याचं करावं. म्हणून या बाबी बारीक सारीक खूप त्यात दिलेल्या आहेत, तेवढ्या सांगणं जरा वेळेअभावी अशक्य आहे. पण आमच्या प्रतिनिधीमार्फत आपण हे समजून घेण्याचं करावं. पुढचा विभाग कायदेशीर सल्लागार म्हणून वकील न्यायमूर्ती आलेले आहेत. या कार्यातून काय काय जागरण केलं जातं, काय काय कामं केली जातात हे जनतेला दाखवा, माहिती करा. म्हणून इथे हे वकील आणि न्यायमूर्ती, निवृत्त न्यायमूर्ती आलेले आहेत. यांच्या ज्ञानाचा वापर जनतेपर्यंत पोचवायचा आहे. अनेक असे लोक अनभिज्ञ आहेत, सतत कोर्टाच्या वाऱ्या कराव्या लागतात. खिशाला बँकेला त्या न परवडणाऱ्या आहेत. एक वेळी तुम्ही पंढरपूरची वारी केलेली परवडेल, तीर्थक्षेत्रांची वारी परवडेल, दर महिन्याला त्र्यंबकला तुम्ही केलेली वारी परवडेल, पण कोर्टाची वारी परवडणारी नाही. ही थांबवायची असेल तर उभ्या असणाऱ्या प्रतिनिधींशी आपण कृपया संवाद साधा आणि सन्माननीय सुप्रीम कोर्ट यांना आम्ही सूचित केलेलं आहे की तुम्ही तालुका जिल्हा पातळीवर लोकन्यायालये भरवली तर आमच्या गरीब सेवेकऱ्यांचे प्रश्न एका चक्करमध्ये निपटले जातील आणि त्यांना आयुष्यात परत कोर्टाची पायरी चढावी लागणार नाही. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की आपण ह्या सगळ्या भावना बाबी या कार्यातून समजून घ्या. हे कार्य मानव कल्याणासाठी आहे. केवळ देवदेव करणं आणि बोवाबाजी करणं हे जमणार नाही. समसकला पाहू या उक्तीप्रमाणे आपणाला हे स्वामींचं कार्य जनमानसांना आदर आणि आवड निर्माण होईल अशा पद्धतीचं हा सप्ताह 1 जानेवारी ते 12 जानेवारीपर्यंत गावोगावी होणार आहे. आपण त्यात भाग घ्या. जनतेला समजून सांगा, विश्वासानं चांगल्या भाषेत समजून सांगा, तर जनतेला पटेल. आणि जनतेला हे सांगणारा माणूस पाहिजे. जनता अनभिज्ञ आहे. म्हणून कृपया आपणाला कळकळीचं निवेदन आहे. तर पुढचा विभाग प्रशासकीय कामकाज प्रशिक्षण प्रतिनिधी, त्यांनी आपला परिचय देऊन युवा प्रबोधन प्रतिनिधी, देशविदेश अभियान प्रतिनिधी, दुर्ग अभियान प्रतिनिधी, स्वयंरोजगार प्रतिनिधी, पर्यावरण प्रकृती प्रतिनिधी, पशुगोवंश प्रतिनिधी, माहिती तंत्रज्ञान प्रतिनिधी, याज्ञिकी प्रतिनिधी, हे 8ही प्रतिनिधी आपणाशी दिवसभरासाठी संबोधित करतील आणि आपणाला जो विषय आवडेल तो तुम्ही जनतेपर्यंत पोचवा. म्हणून हे 8ही विभाग राज्यामध्ये गावोगावी आपणाला पोचवायचे. आपण पायिक आहात. या कार्याचं पोस्टमन म्हणून कृपया आपण काम करावं, हे कळकळीचं आवाहन. तर यात याज्ञिकी प्रतिनिधी वादळी ध्वज आणि भूकंपाचं हे भूकंप यंत्र आणि वादळ यंत्र दाखवत आहेत. मधल्या काळात साताऱ्यात खूप वादळ झालेलं होतं. ते थांबवण्यासाठी आपण घरचे घरी सोपे उपाय बिनाखर्चिक कोणते करावेत त्यातला हा भाग आहे. म्हणून आपण या सर्व बाबी जनतेला सहानुभूतीपूर्वक समजून सांगाव्यात. पुढचा आणि शेवटचा विभाग मराठी अस्मिता भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी जिवंत नव्हे समृद्ध केलेला विभाग आहे. म्हणून आज इथे 3 पट भगिनी आहेत आणि 1च पट पुरुष आहेत. पुरुषांची संख्या कमी आहे, महिलांची जास्त आहे. का? भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी जिवंत आणि समृद्ध केलेली आहे. म्हणून या देशाला भारत माता का म्हणतात? अमेरिकेला का म्हणत नाही? जर्मनी, जपान, रशियाला का म्हणत नाही? भारताला म्हणण्याचं कारण इथे आणि घरी असलेल्या भगिनी त्यांचं कर्तृत्व कारणीभूत आहे.
सुशिकता, नम्रता, सदाचार कारणीभूत आहेत. आणि आज तागायत या देशामध्ये असणाऱ्या स्त्री संत या कारणीभूत आहेत, त्यांचे जीवनादर्श कारणीभूत आहेत. त्यात अहिल्यादेवी होळकर असतील, डॉक्टर आनंदीबाई असतील, मुक्तादेवी असतील, जनाबाई असतील, अशी कितीतरी नावं आहेत. लाखो स्त्री संत या देशात होऊन गेलेले आहेत. सर्वांची नावं घेणं वेळेअभावी शक्य नाही, परंतु तुम्ही कालच्या पंधरवाड्यात गुरुचरित्र वाचलं. भारतामध्ये सुमारे 55 लाख लोकांनी गुरुचरित्राचा स्वाद घेतलेला आहे. विदेशामध्ये सुमारे 25,000 लोकांनी गुरुचरित्रात भाग घेतला. त्यात रशिया, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दुबई, अरब कंट्री, तिथे कोणते लोक राहतात ते सुद्धा गुरुचरित्रात स्वतःहून वाचायला तयार झाले. आम्ही सांगितलं नाही वाचा म्हणून, स्वतःहून तयार झाले. ही एक अद्भुत क्रांती मनशांतीकडे नेणारी आहे आणि या विश्वाला मनशांतीची गरज आहे. आणि मनशांती ही फक्त अध्यात्मातून मिळू शकते, अन्य बाबीतून नाही, किंवा ती विकत मिळत नाही. म्हणून आज आपण मोठ्या संख्येने येण्याचं जे प्रयोजन आहे की आपल्याला सौख्य, समाधान, मनशांती लाभावी या शोधासाठी आपण इथे आलात, म्हणून आपल्याला शुभेच्छा आहेत. आपण असंच गावोगावी हे ग्राम अभियान, आपण उद्धरुणी उद्धरिले जगात, या उक्तीप्रमाणे आपण यात भाग घ्यावा. आणि आम्हाला फक्त वेळेचं दान द्या. समयदान, सर्वश्रेष्ठ दान समयदान आहे. ज्याच्याजवळ वेळ आहे त्यांनी चांगल्या कामासाठी वेळेचं दान करा. एवढंच कळकळीचं सांगणं आहे. मी अधिक वेळ आपला घेणार नाही, कारण आलेल्या सर्व भगिनींना पुढचे गुरुपीठावर काही उपक्रम आहेत. तिथे 8 शक्तिपीठं बसवलेली आहेत. महाराष्ट्र राज्याच्या वाट्याला आलेली 4 प्रमुख शक्तिपीठं आहेत. सप्तशृंग, तुळजापूर, कोल्हापूर, माहूर एका ठिकाणी तुम्हाला दर्शन मिळते. तर कर्नाटकातलं पुट्टीपुर्तीची अन्नपूर्णा तिथे येऊन बसलेली आहे. भारतात दुर्मिळ असणारे पंचमुखी हनुमानजी येऊन बसलेत. काशीचे कालभैरवजी येऊन बसलेत. आणि हे प्रधान दैवत कलियुग ज्यांच्या हातात आहे असे स्वतः महाराज तिथे येऊन बसलेत. म्हणून कुठेही जायची गरज नाही. सर्वदेवम नमस्कारम केशवम प्रति गच्छेत. एका ठिकाणी या साऱ्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध केलेल्या आहेत. तर आमच्या राज्यातल्या, देशातल्या, जगातल्या असंख्य भगिनी तिथे सप्तशती वाचतात, गुरुचरित्र वाचतात, मल्हारी सप्तशती वाचतात, प्रति एकादशीला भागवत वाचतात छोटा. हे ग्रंथ वाचले तर संत समजतील आणि संत समजले तर भगवंताकडे जाता येईल. म्हणून ग्रंथ, संत आणि भगवंत हा मेळ घालण्याचं काम, तेरीच करण्याचं काम हे ग्रंथ करत असतात. म्हणून आपण ही ज्ञानाची पाणपोई घरोघरी आपण पोचवावी, लोकांना ज्ञानी बनवावं. आगामी येणाऱ्या 14 जानेवारी संक्रांती रोजी कुठलं तरी प्लॅस्टिक वस्तू हळदी कुंकवात दान देण्याऐवजी तुम्ही अशी वस्तू दान द्या की तिला कोणी चोरणार नाही. त्याला ज्ञान म्हणतात. आमच्या अनेक भगिनींनी, काहींनी स्वामीचरित्र दान दिलेलं आहे, नित्यसेवा दिलेली आहे, भागवत दिलेलं आहे. निदान ते आयुष्यभर ती सेवा त्यांच्या घरात होईल, तो आशीर्वाद तुम्हाला मिळेल. नष्ट होणाऱ्या वस्तू दान देण्यापेक्षा चिरायू असणारी बाब दान द्या, हाही संदेश आपण नव्या वर्षाच्या निमित्तानं त्याचं नियोजन करावं. येणारं नवं वर्ष 26 साल
हे तसं बरंच काहीतरी वाढून ठेवलेलं आहे. गेले 6 महिने महाराष्ट्रानं ओला दुष्काळ बघितलेला आहे, अनेक राज्यांनी बघितलेलं आहे. म्हणून 2 महिन्यापूर्वी आपण गाणगापूरला अतिवृष्टी थांबण्यासाठी कष्ट उद्धारक पूजा केली आणि आताही पुढे काही वाढून ठेवलेलं आहे. 3रं महायुद्ध आहे, अनेक आपत्त्या आहे, भूकंप आहे, साथीचे विकार आहेत. हे 12 ज्योतिर्लिंगांमध्ये आपण वेगवेगळ्या सेवा करणार आहोत. त्यापैकी उज्जैनला ही मोठी उपासना धर्माचं, देशाचं आणि सज्जनांचं रक्षण करण्यासाठी हा संकल्प केलेला आहे. म्हणून त्यात पुण्यवंत आणि भाग्यवंतांनी यात हजेरी लावावी. ज्यांना सेवेकरी व्हायचं आहे त्यांनी कृपया हात वरती करावेत. धन्यवाद. त्यांनी रोज 3 अध्याय क्रमशः स्वामी चरित्राचे वाचावेत. आमच्या प्रतिनिधींनी स्वामी चरित्र सारामृताचा परिचय द्यावा. आपण हिंदू आहोत. रोज या तुळशीच्या माळेवर 11 माळा जप फावल्या वेळात श्री स्वामी समर्थ करावा. भगिनींनी पावित्र्य पाळावं. अडचणीच्या 4 दिवसाच्या काळात पूजा बंद ठेवावी. त्याचं काटेकोरपणे पालन करावं. आणि जर पालन झालं नाही, केलेली सेवा वाया जाते. भ्रष्टाचार निर्माण होतो आणि त्यात दैवतांचा कोप होतो. मग तुम्ही म्हणाल आम्ही एवढं करतो मग असं काय झालं? तर कृपया आमच्या ज्येष्ठ भगिनींनी पुढील पिढ्यांना याची कल्पना द्या. विषय नाजूक आहे. तथापि प्रत्येकानं कुटुंबात पंचमहायज्ञ करावेत. गाईला घासभर अन्न दिल्यानं ऋषीयज्ञ होतो. कावळ्याला घासभर अन्न दिल्यानं पितृयज्ञ होतो. माणसांना भोजन दिल्यानं मनुष्ययज्ञ होतो. पण ती खाणारी व्यक्ती सत्शील, सत्सत, विवेकबुद्धीची, शाकाहारी असावी. तशा मिळणं अशी माणसं आता कमी आहेत. लहान मुलांना गोळी बिस्किट दिल्यानं तो आत्मा तृप्त होतो. त्याला मनुष्ययज्ञ म्हणतात. 4थं, एका पेपरला थोडंसं गाईचं तूप किंवा शुद्ध तूप लावून अग्नीला देणं, पेटवणं सुरक्षित ठिकाणी, त्याला देवयज्ञ म्हणतात. अग्नीला तूप देवयज्ञ झालं. अर्थात ज्यांच्या घरात चूल, गोवऱ्या, शेगडी, कोळशी असतील त्यांनी त्यावर 1 थेंबर तूप टाकावं. 5वं, 2 बोटात साखर मावेन एवढी कोपऱ्यात मुंग्यांना साखर घालावी. त्याला भूतयज्ञ म्हणतात. बरीच काही घरं, बरीच काही अशी माणसं आहेत की तिथे मुंग्या साखर खात नाही. आहेत अशी काही घरं आहेत बोटावर मोजण्याजोगी. मुंग्यांना साखर खूप प्रिय आहे. पण मुंगीला जी ज्ञान किंवा बुद्धी आहे ती जगतात अजून कुणाला नाही, माणसांना सुद्धा नाही. म्हणून यावर आमच्या मुक्ताबाईंनी एक सुभाषित लिहिलेलं आहे. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळली सूर्याशी. मुंगीचा आकार केवढा, तिचं डोकं, त्यात तिचा मेंदू केवढा, पण चालताना रेषेत चालते. म्हाताऱ्या मुंग्यांना सांभाळते, अन्नपुरवठा करते. यावर आमच्या गोस्वामी तुळशीदासांनी एक दोहा लिहिलेला आहे. मस्जिद में भी मुल्ला पुकारे, साहब तेरा बैरा है, चिटी के पैरों में घुंघरू बजाए, वही अल्लाह सुनता है. तपशिलात सांगण्याची जरूर नाही. देव बाहेरा आंधळा नाहीत. त्याला सारं काही कळतं आहे. त्याला कळतं आहे काय लागतं आहे ते. म्हणून मुंगीविषयी खूप बोलता येईल. आमच्या एकनाथ महाराजांनी 700 भारुडं मुंगीवर केलेले आहे. संत मालिकेनं मुंगींचा खूप अभ्यास केलेला आहे. म्हणून मुंगी होऊन साखर खावी, हत्ती म्हणून लाकडं फोडू नये ही म्हण तयार झालेली आहे. जुनी म्हण आहे. असोच वेळेला विराम करून पुनश्च या नव्या वर्षाच्या स्वागतासाठी एक सूचना आहे. 31 डिसेंबरला आपण केंद्रात जमावं. भारत मातेच्या प्रतिकृतीसमोर भगिनींनी सप्तशती ग्रंथ वाचावा. पुरुषांनी दरबारात जमवून स्वामी चरित्र सारामृत वाचावं. नव्या वर्षाला स्वागत करताना हे नवीन वर्ष तमाम भारतीय नागरिकांना
सुखाचं, समृद्धीचं, यशाचं, कर्तृत्वाचं, निरोगी जीवनाचं, चिंतामुक्त, दुःखमुक्त जीवनाचं जावं अशी स्वामीचरणी, भारत मातेच्या चरणी आपण कृपया प्रार्थना करावी. मेणबत्त्या लावणं, केक कापणं या गोष्टी बंद करा, ह्या करू नका. ह्या हिंदू धर्मात नव्हत्या आणि नाही, त्या कुठून आल्या माहीत नाही. परंतु दीप प्रज्वलित करणं, अंधकाराचा नाश करणं आणि प्रकाशाकडे जाणं याला हिंदू संस्कृती म्हणतात. पश्चिम संस्कृती मेणबत्त्या विझून अंधाराकडे जातात, ती आंधळी श्रद्धा आहे. म्हणून तसं न करता आपण अत्यंत डोळसपणे ही भारतीय संस्कृती जनसामान्यांपर्यंत कृपया पोचवावी, हे कळकळीचं आव्हान आहे. आपण सर्वजणांनी ते पाळावं, त्याचं अनुकरण करावं, एवढंच कळकळीचं सांगून पुन्हा एकदा आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा, धन्यवाद देऊन हात जोडून प्रार्थना करू. प्रार्थनेनंतर सर्वप्रथम नंबर 1च्या गेटनं भगिनी समाधीमठ औदुंबराला परिक्रमा न करता दरबारात हात जोडून महाराजांना आशीर्वाद घेतील, जागेवर बसतील. नंबर 2च्या गेटनं नंतर पुरुष प्रतिनिधी भगिनींचं झाल्यावर ते येतील. थोडं सहकार्य करावं, गर्दी आहे. लहान मुलं यांना सांभाळावं. म्हणून पुन्हा एकदा आपणा सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देऊन आपण हा उपक्रम या ठिकाणी थांबवू. पुढील उपक्रम आमचे प्रतिनिधी आपणाशी संबोधित करतील. तोपर्यंत आपण मौनानं इकडे यावं. तुम्ही किती वेळ मौन पाळतात त्यावर तुमची ऊर्जा, त्यावर तुमचं फलित अवलंबून आहे. म्हणून ज्याला जास्त वेळ मौन धारण करता येईल त्याला जास्त आशीर्वाद मिळेल. म्हणून आपण मौनम सर्वार्थ साधनम, आपण सप्तशृंगाडाच्या पायथ्याशी 2008ला 1 कोटी पाठाचा संकल्प केलेला होता. त्यात 15 लाख भगिनी होत्या, 7 लाख पुरुष होते. टाचणी पडली तर आवाज ऐका असं होतं. त्यावेळी सगळं मंत्रिमंडळ महाराष्ट्राचं बघायला आलं होतं की बिना पोलीसनं एवढे 21 लाख लोक आलेच कसे. आणि आलेच नाही तर तिथे येऊन घरी पोचेपर्यंत कोणाला खर्चटलं नाही, कोणाचा अपघात नाही. हे वेगळेपण या कार्याचं आहे. म्हणून कृपया आपणाला पुन्हा एकदा सहानुभूतीपूर्वक शुभेच्छा देऊन आपण प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू. श्री स्वामी समर्थ.